परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 50. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरुवे नमः. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व झाले ऐका. पूर्वी रजक कथानका, तू ते आपण निरूपिले. तयाने मागितलावर राज्यपद धुरंधर, प्रसन्न झाले तयासी गुरुवर. दिधलावर पर्येसा, उपजला तो म्लेंछ जातीत. वैदुरी नगरी राज्य करीत, पुत्रपौत्री नांदत महानंदे पर्येसा. ऐसा राजा तो यवन, होता आपण संतोषोन. अश्व गज अपार धन, पायभारा मिती नाही. आपण तरी यातीहीन, पुण्यवासना अंतःकरण. दानधर्म करी जाण, समस्त याती एक भावे. विशेष भक्ती विप्रांवरी, ती असे पूर्व संस्कारी. असती देवालये भूमीवरी, उपद्रव नेदी तयांसी. तया घरचे पुरोहित, तया राया ते शिकवित. आपण होऊन म्लेंछ जात, देवद्विज निंदावे. तया ते तुम्ही सेविता देखो, तेणे होय अपार पातक. याती धर्म करणे सुख, अनंत पुण्य असे जाणा. मंदमती द्विज जाती, देखा पाषाण पूजा करीती. समजता ते देव म्हणती, काष्ठ वृक्ष पाषाणांसी. धेनुसी म्हणती देवता होय, पृथ्वी सोम अग्नी सूर्य. तीर्थयात्रा नदी तोय, समजता देव म्हणताती. ऐसे विप्र मंदमती, निराकारा साकार म्हणती. तया ते म्लेंछ जे भजती, ते पावती अधःपात. ऐसे यवन पुरोहित, राया पुढे सांगती हित. ऐको निराजा उत्तर देत, कोपे करोनी पर्येसा. राजा म्हणे पुरोहितांसी, निरोपिले तुम्ही आम्हासी. अणुर्ण तृण काष्ठेसी, सर्वेश्वर पूर्ण असे. समस्त सृष्टी ईश्वराची, स्थावर जंगम रचिली साची. सर्वत्र देव असे साची, तर्कभेद असंख्य. समस्त जीवांची उत्पत्ती, जाणावी तुम्ही पंचभूती. पृथ्वी आप तेज वायू निकुती, आकाशापासाव परियेसा. समस्तांची वृद्धी एक, जाणती मृत्तिका कुलाल लोक. नाना परी करीती अनेक, भांडी भेद परोपरी. नाना परीच्या धेनू असती, क्षीर असे एक चिरीती. सुवर्ण जाण तेची रीती, परोपरीचे अलंकार. तैसा देह भिन्न जाण, परमात्मा एकची पूर्ण. जैसा नभी मृग लांछन, नाना घटी दिसतसे. दीप असे एक घरी, वाती लाविल्या सहस्र जरी. समस्त होती दीपावरी, भिन्न भाव कोठे असे. एकची सूत्र आणोनी, नाना परीचे ओविती मणी. सूत्र एकची जाणोनी, न पाविजे भाव भिन्न. तैशा जाती नाना परी, हसताती वसुंधरी. समजताती एकची हरी, भिन्न भाव करू नये. आणिक तुम्ही म्हणाल ऐसे, पूजिती पाषाण देव कैसे. ठरवा साई पूर्ण भासे, विश्वात्मा आहेची. प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी, म्हणून सांगती प्रसिद्धी. आत्माराम पूजिता विधी, त्यांचे मती ऐसे असे. स्थिर नभे अंतःकरण, म्हणून करीती प्रतिमा खूण. नाम ठेविती नारायण, तया नामे पूजिता ते. तया ते तुम्ही निंदा करिता, तरी सर्वा ठाई पूर्ण का म्हणता. प्रतिष्ठाव्या आपुले मता, द्वेष आम्ही न करावा. या कारणे ज्ञानवंती, करू नये निंदास्तुती. असती नाना परी जाती, आपुले रहाटी रहाटती. ऐशा परी पुरोहितांसी, सांगेन राजा विस्तारेसी. करी पुण्य बहुवसे, विश्वास देव द्विजांवरी. राजा देखा येणे परी, होय तया वैदुरी नगरी. पुढे त्याचे मांडीवरी, स्फोटक एक उद्भवला. नाना परीचे वैद्य येती, तया स्फोटकासी लेप करीती. शमन न होय कवणे रीती, महादुःखे कष्ट तसे. ऐसे असता वर्तमानी, श्री गुरु असता गाणगा भुवनी. विचार करीती आपुले म्हणी, राजा येईल म्हणून या. येथे आता म्लेंछ लोक, होईल द्विजा उपबाधक. प्रगट झालो आता ऐक, आम्ही येथे असू नये. प्रकट झाली महिमा ख्याती,
पहावया येती म्लेंछ जाती, आता राहावे आम्ही गुप्ती, लौकिकार्थ परियेसा. आला ईश्वर नाम संवत्सरू, सिंहासी आला असे गुरु, गौतमी तीर्थ थोरू, यात्रा प्रसंगे जावे आता. म्हणती समस्त शिष्यांसी, करा आयती वेगेसी, येतो राजा बोलवा वयासी, जावे त्वरित गंगेला. ऐकून ऐसे शिष्यजन, विचार करीती आप आपण, जरी येईल राजा यवन, केवी होय म्हणताती. ऐसे विचार मनी करीती, काय होईल पहा म्हणती, असे नरसिंह सरस्वती, तोची रक्षील आपणाते. येणे बरी श्री गुरुमूर्ती, असदा गाणगा पुरी ख्याती, राजा यवना झाली मती, पूर्व संस्कारी परियेसा. स्फोटकाचे दुःखे राजा, अपार कष्टला सहजा, नाना परी औषधे बोजा, करिता न होय तया बरवे. मग मनी विचार करी, स्फोटके व्यापिले अपरंपारी, वैद्याचेही नोहे दूरी, काय करावे म्हणतसे. बोलावूनी विप्रांसी, पुसे काय उपाय यासी, विप्र म्हणती रायासी, सांगतो ऐका एकचित्ते. पूर्वजन्मी पापे करीती, व्याधी रूपे होऊनी पीडिती, दानधर्मी तीर्थी दैवती, व्याधी जाय परियेसा. अथवा भल्या सत्पुरुषासी, भजा आपण भावेसी, तयाचे दृष्टी सुधारसी, बरवे होईल परियेसा. सत्पुरुषाचे कृपादृष्टी, पापे जाती जन्मसाठी, मग कैचा रोग पोटी, स्फोटकादी त्वरित जायो. ऐकोन या विप्रवचन, राजा करी तसे नमन, माते तुम्ही न म्हणा यवन, दास आपण विप्रांचा. पूर्वजन्मी आपण केली सेवा गुरुचरण, पापास्तव झालो जाण, यवनाचे कुळी लेखा. एखादा पूर्व वृत्तांत, माते निरोपावा त्वरित, महानुभाव दर्शन होत, कवणाचा रोग गेला असे. रायाचे वचन ऐकोनी, विचार करीती विप्रमनी, सांगू नये या स्थानी, एकांत स्थळ पाहिजे. तुम्ही राव म्लेंछ जाती, समस्त तुम्हा निंदा करीती, आम्ही असो द्विज जाती, केवी करावे म्हणताती. विप्रवचन ऐकोनी, विनवितसे तो यवन, चाड नाही जाती वीण, आपणास तुम्ही उद्धरावे. ऐसे रायाचे अंतःकरण, अनतप्त झाले असे जाण, मग निरोपिती ब्राह्मण, तया राया ते परियेसा. विप्र म्हणती रायासी, स्थान बरवे पाप विनाशी, जावे तुम्ही सहजेसी, विनोदार्थ परियेसा. तेथे असे स्थळ बरवे, एकांत स्थान पहावे, स्नान करावे मनोभावे, एकचित्ते परियेसा. ऐकोन या विप्रवचन, संतोषला राजा आपण, निघाला त्वरित तेथोन, आला पाप विनाश तीर्थासी. समस्ता ते राहवुनी, एकला गेला तया स्थानी, स्नान करिता तये क्षणी, आला एक यती तेथे. राजा देखोनी यतीसी, नमन करी भावेसी, दावी तसे स्फोटकासी, म्हणे उपशमन केवी होय. ऐकोनी तयाचे वचन, सांगता झाला विस्तारोन, महानुभावाच्या दर्शने, तू ते बरवे होय जाणा. पूर्वी याचे आख्यान, सांगेन ऐक विस्तारोन, एक चित्ते करोनी म्हणे ऐक तये वेळी. अवंती म्हणजे थोर नगरी, तेथे होता एक दुराचारी, जन्मोनिया विप्र उदरी, अन्य रहाटी राहातसे. आपण असे मदोन्मत्त, समस्त स्त्रियांसवे रमत, स्नानसंध्या त्यजूनी निश्चित, अन्य मार्गे वागतसे. ऐसे दुराचारीपणे रहाटतसे तो ब्राह्मण, पिंगला म्हणजे वेश्या जाण, तये सवे वर्तसे. न करी कर्मसंध्या स्नान, रात्रंदिवस वेश्यागमन, तिचे घरी भक्षी अन्न, येणे परी दोष केले. ऐसे असता वर्तमानी, ब्राह्मण होता वेश्या सदनी. तेथे आला एक मुनी, वृषभ नामा महायोगी, तया देखोनी दोघे जण, करीती साष्टांग नमन, भक्तिभावे करोन, घेवोन आली मंदिरात. बैसवोन या पीठावरी, पूजा करीती षोडशोपचारी, अर्घ्यपाद्य देवोनी पुढारी, गंधाक्षता लाविती. नाना परिमळ पुष्पजाती, तया योगियासी समर्पिती, परिमळ द्रव्ये अनेक रीती,
समर्पिली दया योगेश्वरा. चरणतीर्थ घेऊन पान करीती दोघे जण, त्याते करविती भोजन नाना परी पक्वान्नेसी. करवूनिया भोजन केले हस्त प्रक्षालन, बरवा पलंग आणोन देती तया योगियासी. तया मंचकी निजवोन तांबूल देती आणोन, करीती पाद संवाहन भक्तिभावे दोघेही. निद्रिस्त झाला योगेश्वर दोघे करीती नमस्कार, उभे राहून चारी प्रहर सेवा केली भावेसी. उदय झाला दिनकरासी संतोषला तो तापसी, निरोप घेऊन संतोषी गेला आपुल्या स्थानाप्रती. ऐसे विप्रे वेश्या घरी क्रमिता क्वचित दिवसांवरी, तारुण्य जाऊनी शरीरी वार्धक्य पातले तयासी. पुढे तया विप्रासी मरण आले परियेसी, पिंगला नाम वेश्येसी दोघे पंचत्व पावली. पूर्व कर्मानुबंधेसी जन्म झाला राजवंशी, दशार्णवाधिकुशी वज्रबाहूचे उदरात. तया वज्रबाहू पत्नी नाम तिचे वसुमती, जन्मा आला तिचे पोटी तो विप्र परियेसा. तया वज्रबाहूसी ज्येष्ठ राणीच्या गर्भेसी उद्भवला विप्र परियेसी. राजा समारंभ करीतसे देखोनी तिचे सवतीसी, क्रोध आला बहुमानसी गर्भ जाहला सपत्नीसी. म्हणून द्वेष मनीधरी सर्प गरळ आणोनी दिल्हे सवतीस नाना यज्ञे. गरळे भेदिले अतिगहने तया राज्य ज्येष्ठ स्त्रियेसी. दैवयोगे न ये मरण सर्व शरीरी झाले व्रण, चिंता करी अतिगहन महाकष्ट भोगी तसे. ऐशा परी राजयुवती कष्टे झाली प्रसूती, उपजता बाळका माते प्रती सर्वांग स्फोट वाहात. विषय व्यापिले सर्वांगासी म्हणून आक्रंदती दिवानिशी. दुःख करी राजा क्लेशी म्हणे काय करू आता. देशोदेशींच्या वैद्यांसी बोलाविती चिकित्सेसी, वेचिती द्रव्य अपारेसी काही केलिया बरवे नोहे. तया माता बाळकासी व्रण जाहले बहुवसी, निद्रा नाही रात्रीसी सर्वांगी कृमी पडले असती. त्या ते देखो निरायासी दुःख जाहले बहुवसी, निद्रा नाही दिवानिशी त्याचे कष्ट देखोनिया. व्यथे करोनी माता सुत अन्न उदक न वचे क्वचित, शरीरी सर्व क्लेश होत क्षीण झाले येणी परी. राजा येऊनी एके दिवसी पाहिले आपुले स्त्री सुतासी, देखोनिया महाक्लेशी दुःख करीतसे परियेसा. म्हणे आता काय करू केवी करणे प्रतिकारू, नाना औषधे उपचारू करिता स्वस्थ नभेची. स्त्री पुरुषांची ऐशी गती जिवंत शवे झाली असती, यांच्या रोगासी होय शांती केवी पाहू म्हणतसे. आता याते पहावयासी कंटाळा येतो आम्हासी, बरवे नव्हे सत्य यांसी काय करणे म्हणतसे. याते देखिता आम्हासी श्रम होती देहासी, नेवोनिया अरण्यासी त्याते त्यजू म्हणतसे. जे जे असती पापी जन त्याते जीवन अथवा मरण, भोगिल्या वाचोनी न सुटे जाण आपुले आपण भोगिजे. विचार करोनी मानसी बोलाविले कोळी यासी, सांगतसे विस्तारेसी ऐका श्रोते एकचित्ते. राजा म्हणे सूतासी माझे बोल परियेसी, नेऊनी आपुले स्त्री पुत्रांसी अरण्यात ठेवावे. मनुष्यांचा संचार जेथे नसेल निर्धार, तेथे ठेवी वेग वक्र म्हणून राजा सुतासी. येणे परी सुतासी राजा सांगे विस्तारेसी, रथ दिधला संजोगेसी घेऊन गेला झडकरी. तिचे दासदासी सकळ दुःख करीती महाप्रबळ, माता पिता बंधू सकळ समस्त प्रलाप करिताती. दुःख करीती नरनारी हा हा पापी दुराचारी, स्त्री सुतांसी कैसे परी केवी याते मारवितो. रथावरी बैसवोनी घेवोनी गेला महाराणी, जेथे नसती मनुष्य कोणी तेथे ठेविली परियेसा. सूत आला परतोनी सांगे रायासी विस्तारोनी,
महाअरण्य दुर्गम वनी तेथे ठेविली म्हणतसे. ऐकोनी राजा संतोषला, दुसरे स्त्रियेसी वृत्तांत सांगितला. दोघांची आनंद जाहला, वनी राहिली माता सुत. माता पुत्र दोघे जण पीडताती दुःखे करून. कष्टती अन्न उदका वीण महाघोर वनात. राजपत्नी सुकुमार तिये शरीरी व्रणथोर. चालू न शके पृथ्वीवर महाकंटक भूमीवरी. कडिये घेऊनी बाळकासी जायती मंदगमनेसी. आठवी आपुले कर्मासी म्हणे आता काय करू. तया वनी मृगजाती व्याघ्र सिंहादिक असती. सर्पथोर अपरिमिती हिंडताती वनात. माते जरी व्याघ्र मारी पापापासून होईन दूरी. पुरे आता जन्मसंसारी वाचोनी काय व्यर्थ जिणे. म्हणून जाय पुढे रडत क्षणोक्षणी असे पडत. पुत्रासहित चिंता करीत जात असे वना माझी. उदकाविणे तृषाक्रांत देह व्रणे असे पीडित. व्याघ्र सर्पादी देखत भये चकित होत असे. देखे वेताळ ब्रह्म राक्षस वन गज भालुका बहुवस. केश मोकळे पायास काटे धोंडे लागताती. ऐसे महाअरण्यात राजश्री असे हिंडत. पुढे जाता देखिले वनात गुरे चरती वाणियांची. तयांपासी जावोनी पुसतसे करुणा वचनी. गोरक्षका ते विनवोनी मागे उदक कुमारासी. गोरक्षक म्हणती तियेसी जावे तुबा मंदिरासी. तेथे उदक बहुवसी अन्न तू ते मिळेल. म्हणून मार्ग दाखविती हळूहळू जाय म्हणती. राजपत्नी मार्ग क्रमिती गेली तया ग्रामात. तया ग्रामी नरनारी दिसताती अपरंपारी. ऐकोन आली मनोहरी उसे तया स्त्रियांसी. म्हणे कवण येथे राजा संतोषी दिसे समस्त प्रजा. ऐकोनी सांगती वैश्य राजा महाधनिक पुण्यात्मा. त्याचे नाव पद्माकर पुण्यवंत असे थोर. तू ते रक्षील साचार म्हणून सांगती तियेसी. इतुकिया अवसरी तया वैश्याचे घरी. दासी होत्या मनोहरी आल्या त्याही तिये जवळ. येवोनी पुसती वृत्तांत घेवोनी गेल्या मंदिरात. आपल्या स्वामीसी सांगत आद्यंतेसी विस्तारे. तीस देखोन या वैश्यनाथ कृपा करी अत्यंत. नेऊन या मंदिरात दिल्हे एक गृहतिसी. पुसून या वृत्तांत वाणी होय कृपावंत. दिल्हे अन्न वस्त्र बहुत नित्य तिसी रक्षतसे. ऐशी तया वैश्या घरी होती रायाची अंतुरी. वर्धतसे पीडा भारी व्रण न वचे परियेसा. येणे परी राजसती तया वैश्याचे घरी होती. वाढले व्रण तयासी बहुती प्राणांतक होत असे. वर्तता ऐसे एके दिवसी मरण आले कुमारासी. प्रलाप करी बहुवसी राजपत्नी तये वेळी. मूर्छा येऊनी तये क्षणी राजपत्नी पडे धरणी. आपुले कर्म आठवोनी महाशोक करीतसे. त्या वाणियाच्या स्त्रिया देखा संबोखिताती ती बाळिका. कवणे परी तिचे दुःखा शमन नोहे परी येसा. नाना परी दुःख करी आठवी तसे पूर्वा पारी. म्हणे ताता माझ्या सौरी कुठे गेलासी बाळका. राजकुमारा पूर्णचंद्रा माझ्या आनंद समुद्रा. माते धरिसी मौन मुद्रा तू ते काय बरवे असे. माता पिता बंधुजन सोडोनी आल्ये सकळ जाण. तुझा भरवसा होता पूर्ण माते रक्षिसी म्हणूनिया. माते अनाथ करुनी तू जातोसी सोडोनी. मज रक्षिता नसे कोणी प्राणत्यजीन म्हणतसे. येणे परी राजनारी तीर्थस्वरे रुजन करी. देखोनिया नर नारी दुःख करीती परियेसा. समस्त ही दुःखाहुनी पुत्रशोक केवळ बंधी. माता पितरा ते दाहोनी भस्म करी परियेसा. येणे परी दुःख करिता ऋषभयोगी आला त्वरिता. पूर्वजन्मीच्या उपकारार्था पातला तेथे महाज्ञानी.
येणे योगिया ते देखोनी वंदिता झाला तो वाणी अर्घ्यपाद्य देवोनी उत्तम स्थानी बैसविला योगी तया अवसरी पुसे कवण दीर्घस्वरी शोक करीतसे अपारी कवणासे म्हणतसे सविस्तर वैश्यनाथ सांगता दाहला वृत्तांत योगी ईश्वर कृपावंत आला तिये जवळीक योगी म्हणे तियेसी मूढपणे दुःख करीसी कवण जन्मला भूमीसी कवण मेला सांग मज देह म्हणजे विनाशी जाण जैसा गंगेत दिसे फेण व्यक्ताव्यक्त सवेज होय जाण जल बुदबुदा परी देखा पृथ्वी तेज वायू आप आकाश मिळवणी सर्ग व्याप पाच गोठली शरीर रूप दिसतसे परियेसा पंचभूते पाचा ठाई निघो निजाता शून्य पाही दुःख करिता अवकाश नाही वृथा का तू दुःख करीसी गुणापासाव हो उत्पत्ती निज कर्मे होय निरुती काळ नाचवी दृष्टी विकृती वासना तया परी जाणा माये पासोनी माया उपजे होय गुणे सत्वरजे तमो गुणे तेथे सहजे देह लक्षण येणे परी या तीन गुणांपासाव उपजताती मनुष्य भाव सत्वगुणे असती देव रजोगुण मनुष्याचा तामस तोची राक्षस जैसा गुण असे त्यास तैसा जन्मे पिंडाभास कधी स्थिर नभेची या संसार वर्तमानी उपजती नर कर्मानुगुणी जैसे अर्जित असे पूर्व पुण्ये सुख दुःखे घडती देखा कल्पकोटी वर्षांवरी जिवंत असती सुरजरी तेही न राहती स्थिरी मनुष्यांचा कायपाड या कारणे ज्ञानीजने उपज संतोष न करणे मेलिया दुःख न करणे स्थिर नव्हे देह जाणा गर्भ संभवे जिये काळी विनाश म्हणून जाणती सकळी कोणी मरती यौवन काळी क्वचित वार्धक्यपणी जाणा जैसे कर्म पूर्वार्जित येणे परी असे घडत माया मोहे म्हणत सुत नर देही हे जैसे लिखित लाटेसी ब्रह्मदेवे लिहिले परियेसी कालकर्म उल्लंघावयासी शक्ती न होय कवणा जाणा ऐसे अनित्य देहासी का वो माते दुःख करीसी तुझी पूर्व परंपरा कैसी सांगा आम्हा म्हणतसे तू जन्मांतरी जाणा कवणा होतीस अंगना किंवा झालीस जननी कोणा भागिनी कोणाची सांगपा ऐसे जाणवनी मानसी वा या का हो दुःख करीसी जरी बरवे तू ते इच्छिसे शरण जाई शंकरा ऐसे ऐकोनी राज युवती करी ऋषभ योगिया विनंती आपणासी झाली ऐसी गती राज्य भ्रष्ट होऊन आल्ये माता पिता बंधुजन सोडून आले मी रान पुत्र होता माझा प्राण भरवसा मज तयाचा तया जाहली ऐशी गती आपण वाचोनी काय प्रीती मरण भावे मज निश्चिती म्हणून चरणी लागली ऐसे निर्वाण देखोनी कृपा उपजली योगिया मनी पूर्व उपकार स्मरोनी प्रसन्न झाला तये वेळी भस्म काढवणे तये वेळी लाविले प्रेताचे कपाळी घालिता त्याचे मुख कमळी प्राण आला परियेषा बाळ बैसला उठोनी सर्वांग झाले सुवर्णमर्णी मातेचे ही व्रण तेच क्षणी जाते झाले तात्काळ राजपत्नी पुत्रासहित करी योगियासी दंडवत वृषभयोगी कृपावंत आणिक भस्म प्रोक्षितसे तात्काळ तया दोघांसी शरीर होय सुवर्ण संकाशी शोभायमान दिसे कैसी दिव्य काया उभयतांची प्रसन्न झाला योगेश्वर तये वेळी दिधलावर तुम्हा न होय जरा जर्जर कारुण्य रूप चिरंजीवी तुझा सुत भद्रायुषी कीर्तीवरील बहुवशी राज्य करी परियेसी पित्याहूनी अधिक जाणा ऐसा वरदेऊनी योगी गेला तेथोनी ऐक राजा एकमनी सत्पुरुषांचे महिमान सत्पुरुषाची सेवा करिता तुझा स्फोटक जाईल त्वरिता तुवा न करावी काही चिंता दृढ धरी भाव एक ऐसे यतीचे वचन ऐकोनी राजा नमन करीत हे क्षणी विनवीतसे कर जोडोनी
कोठे असे सत्पुरुष. माते निरोपावे आता, जाईन आपण तेथे तत्वता. मजला त्यांचे दर्शन होता, होईल बरवे म्हणतसे. राजाचे ऐकोनी वचन, सांगतसे मुनी आपण. भीमातीरी गाणगा भवन, असे तेथे परमपुरुष. तयापासी तुवा जावे, दर्शन मात्रे होईल बरवे. ऐकोनी राजा एक भावे, निघाता झाला तये वेळी. एक भावे राजा आपण, घ्यावया श्री गुरुदर्शन. प्रयाणावरी करी प्रयाण, आला गाणगा पुरासी. ग्रामी पुसे सकळांसी, कोण येथे एक तापसी. रूप धरिले संन्यासी, कोठे आहे म्हणतसे. भयभीत झाले सकळीक, म्हणती आता नभेनिक. श्री गुरुसी पुसतो ऐक, काय करील न कळे म्हणती. कोणी न बोलती तयासी, राजा कोपला बहुवसी. म्हणे आलो भेटीसी, दावा आपणा म्हणतसे. मग म्हणती समस्त लोक, श्री गुरु अनुष्ठान स्थान असे निक. अमरजा संगमी माध्यान्हिक, करून येती ग्रामाते. ऐसे ऐकोनी म्लेंछ देखा, समजता वर्जून आपण एका. बैसोनिया आंदोलिका, गेला तया स्थानासी. दुरोनी देखता श्री गुरुसी, चरणी आले म्लेंछ परियेसी. जवळी गेला पहावयासी, नमन करोनी उभा राहे. श्री गुरु म्हणसी तयासी, कारे रजका कोठे अससी. बहुत दिवशी भेटलासी, आमुचा दास होवोनिया. ऐसे वचन ऐकोनी, म्लेंछ जाहला महाज्ञानी. पूर्वजन्म स्मरला मनी, करी साष्टांग दंडवत. पादुकांवरील लोळे आपण, सद्गदित अंतःकरण. अंगी रोमांच उठोन, आनंद बाष्पे रुदन करी. पूर्वजन्मी आठवून देखा, रुदन करी अति दुःखा. कर जोडून विनिवी ऐका, नाना परी स्तोत्र करी. राजा म्हणे श्री गुरुसी, का उपेक्षिले आम्हासी. झालो आपण परदेशी, शरणा वेगळे केले मज. अंधकार सागरात, का मज घातले येथ. मी होवोनी मदोन्मत्त, विसरलो चरण तुझे. संसार सागर माया जाळी, बुडालो आपण दुर्मती केवळी. सेवा न करी चरण कमळी, दिवांध झालो आपण. होतासी तू जवळी निधान, न ओळखे आपण मतिहीन. तमंधाकारी वेष्टोन, तुझे चरण विसरलो. तू भक्तजनानुपेक्षिसी, निर्धार होता माझे मानसी. अज्ञान सागरी आम्हासी, का घातले स्वामिया. उद्धरावे आता मज, आलो आपण हेची काज. सेवोनी तुझे चरण रज, असे ना आता राज्यपुरे. ऐसे नाना परी देखा, स्तुती करी राजा ऐका. श्री गुरु म्हणती भक्त निका, तुझी वासना पुरेल. राजा म्हणे श्री गुरुसी, झाला स्फोटक आपणासी. व्यथा होतसे प्रयासी, कृपा दृष्टी पहावे. ऐसे वचन ऐकोन, श्री गुरु करीती हास्य वदन. स्फोटक नाही म्हणून, उसताती यवनासी. राजा पाहे स्फोटकासी, न दिसे स्फोटक अंगासी. विस्मय करी तसे मानसी, पुनरपिचरणी माथा ठेवी. राजा म्हणे स्वामी आसी, तुझे प्रसन्नत्व आम्हासी. राज्य पावलो संतोषी, अष्टैश्वर्ये भोगिली. पुत्र पौत्र देखिले नयनी, पूर्ण जाहलो अंतःकरणी. संकल्प असे माझे मनी, अष्टैश्वर्य माझे अवलोकावे. भक्तवत्सल प्रीत तुझे, वासना अर्थपूर्वी माझे. इंद्रिय संसार उतरी ओझे, लीन होईन तुझे चरणी. श्री गुरु म्हणती तयासी, आम्ही तापसी संन्यासी. येऊ नये तुझे नगरासी, महापातके होती तेथे. नगरी नित्यधेनु हत्या, यमन जाती तुम्ही सत्या. जी होईमुसा मद्यपी कृत्या, वरजावे आता निर्धारे. सर्व अंगीकार करुणी, राजा लागे दोन्ही चरणी. म्हणे मी दास पुरातनी, पूर्वापारी दृष्टी देणे. पूर्वी माझे जन्मरजक, स्वामी वचने राज्यविषेक. पावो निधिधले नाना सुख, उणे एक म्लेंछ जाती. दर्शन होता तुझे चरण, संतुष्ट झाले अंतःकरण.
पुत्र पौत्र दृष्टी पाहोन मग मी राहीन तुझे सेवे. ऐसे नाना परी देखा राजा विनवी विशेखा. पाया पडे क्षण क्षणिका अति काकुळती येतसे. श्री गुरुमनिती विचार करीती पुढे होणार ऐसी गती. कलियुगी असे दुर्जन जाती गौप्य असता पुढे बरे. पुढे जावे सिंहस्थासी महाथोर गौतमीसी. जावे हे भरवसी आता आम्ही गुप्त व्हावे. ऐसे मनी विचारुनी श्री गुरु निघाले संगमाहुनी. राजा आपुले सुखासनी बैसवी प्रीती करोनिया. पादुका घेतल्या आपुले करी सांगते येतसे पादचारी. श्री गुरु म्हणती आरोहण करी लोकनिंदा तुझ करीती. राष्ट्राधिपती तुझ म्हणती जन्म तुझा म्लेंछ जाती. ब्राह्मण सेवे तुझ हासती जाती दूषण करीतील. राजा म्हणे स्वामी ऐका कैचा राजा मी रजका. तुझे दृष्टी असे निका लोह सुवर्ण होतसे. समस्तांसी राजा आपण सत्य मी रजक तुझा भक्त. पूर्ण झाले मनोरथ तुझे दर्शन झाले मज. इतुकिया अवसरी समस्त दळ मिळाले भारी. मदोन्मत्त अतिकुंजरी वारू नाना वर्णाचे. उभा राहोनी राजा देखा समस्त दाखवी सैन्यका. संतोषमनी अतिहारिका आपुले ऐश्वर्य दाखवी तसे. श्री गुरु निरोपिती यवनासी आरोहण करी वारू बेसी. दूर जाणे असे नगरासी निरोपामुचा मोडू नको. ऐसे गुरुवचन ऐकोन समस्त शिष्याते आरोहण. देता झाला तो यवन आपण वाजी आरूढला. ऐसे बहु यवनाचे मनी हर्ष निर्भर न माये गगनी. श्री गुरु भेटी झाली म्हणोनी अति उल्हास करीतसे. श्री गुरु बोलती यवनासी म्हणती झालो अति संतोषी. तू केवळ भक्त गुणराशी संतुष्ट झालो आपण आजी. आम्ही संन्यासी तापसी नित्य करावे अनुष्ठानासी. तुम्हा समागमे मार्गासी न घडे वेळी संध्याधिक. यासी उपाय सांगेन अंगीकार करावा जाण. पुढे जाऊ आम्ही त्वरेने स्थिर यावे तुम्ही मागे. पाप विनाशी तीर्थासी भेटी होईल तुम्हासी. ऐसे म्हणून रायासी अदृश्य झाले गुरुमूर्ती. समस्त शिष्यांसहित श्री गुरुगुप्त झाले त्वरित. मनोवेगे मार्ग क्रमित गेले वैदूर पुरासी. पाप विनाशी तीर्थासी श्री गुरु पातले त्वरितेसी. राहिले अनुष्ठानासी समस्त येती भेटावया. साखरे सायन देवाचा सूत भेटीस आला नागनाथ. नाना परी पूजा करीत समाराधना आरंभिली. श्री गुरुने येऊन आपुले घरा पूजा केली षोडशोपचारा. आरती करून एक सहस्रा समाराधना बहुत करी. इतुके होता झाली निशी श्री गुरु म्हणती नागनाथासी. सांगोनी आलो म्लेंछासी पाप विनाशी भेटू म्हणून. जाऊ आता तया स्थानासी राहता यवन येईल परियसी. उपद्रव होईल ब्राह्मणांसी विप्रघरा म्लेंछ येती. ऐसे सांगोनी आपण गेले पाप विनाशी जाण. शुभासनी बैसोन अनुष्ठान करीत होते. इतुकिया अवसरी राजा इकडे काय करी. गुरुनाथ न दिसती दळ भारी मनी चिंता बहुवर्तली. म्हणे कटकटा काय झाले गुरुनाथ हे मज उपेक्षिले. काय सेवे अंतर पडले तेने गेले निघोनिया. मागुती मनी विचारी पुढे जातो म्हणून येरी. पाप विनाशी तीर्था तीरी भेटी देतो म्हणितले. नकळे महिमान श्री गुरूंचे कोण जाणे मनोगत त्यांचे. दैव बर्वे होते आमुचे म्हणून चरणांचे दर्शन झाले. राजस्फोटक होता मज आलो होतो याची काज. कृपानिधी श्री गुरुराज भेटी झाली पुण्य माझे. पुढे गेले निश्चित म्हणून मनी विचार करीत. दिव्य अश्वावरी आरोढोनी त्वरित राजा निघाला परियेसा. चत्वारिंशत् कोश देखा राजा वातला दिवसे एका. पाप विनाशी तीर्थी देखा अवलोकितसे श्री गुरुसी. विस्मय करी अति मानसी येऊन लागला चरणांसी. विनवीतसे भक्तीसी गृहाप्रती यावे म्हणतसे.
नगर सर्व शृंगारिले, प्रवाळ मोतिया तोरण केले, गुढी आमखर उभारविले, समारंभ थोर नगरात, बैसवोनिया पालखीत, आपण चरण चाली येत, नवरत्नसे ओवाळीत, नगर लोक आरत्या आणिती, ऐशा समारंभे राजा देखा, घेऊन गेला गुरुनायका, विस्मय झाला सकळ लोका, महदाश्चर्य म्हणताती, लोक म्हणती म्लेंछ जाती, पहा हो विप्र पूजा करीती, राजा अनाचारी म्हणती, जाती धर्म सांडिला आजी, त्याचे पाहू नये मुख, ज्याची सेवा करी देख, राजा नष्ट म्हणून सकळीक, म्लेंछ जाती बोलती, विप्रकुळ समस्त देख, संतोष करीती अति कौतुक, राजा झाला विप्रसेवक, आता बरवे राज्यासी, ऐसा राव असता, महाराष्ट्र धर्मी वर्तता, आपुला द्वेष तत्वता, न करील जाणपा, ऐसा राजा असता बरवे, ज्ञानवंत असे स्वभावे, ब्रह्मद्वेषी नभे पहावे, पुण्यश्लोक म्हणती ऐसा, नगर लोक पहावया येती, नमस्कारिती अतिप्रीती, राजे चरण चाली हेती, लोक म्हणती आश्चर्य, एक म्हणती हा देव होय, म्हणून भजतो म्लेंछराव, या कलियुगी अभिनव, देखिले म्हणता ती सकळीक, सवे वाजंत्र्यांचे गजर, बंदी जन वाखाणीती अपार, राजा हर्षे निर्भर, घेऊन जातो श्री गुरुसी, नाना परीची दिव्य वस्त्रे, वाटी तसे राजा पवित्रे, द्रव्य ओवाळुनी टाकी पात्रे, भिक्षुक तुष्टले बहुत देखा, ऐशा समारंभे देखा, घेऊन गेला राजा ऐका, महाद्वारी पातले सुखा, पायघड्या अंथरती, नाना परीची दिव्यांबरे, मार्गी अंथरती अपारे, वाजती भेरी वाजंत्रे, राजगृहा पातले, महासिंहासनस्थानी, शृंगार केला अतिगहनी, जगद्गुरु ते नेऊनी, सिंहासनी बैसविले, राजमंदिरीच्या नारी, आरत्या घेऊन या करी, ओ बाळीती हर्ष निर्भरी, अनन्य भावे करोनिया, समस्त लोक बाहेर ठेवून, श्री गुरु होते एकले आपण, सवे शिष्य चौघे जण, जवळी होते परियेसा, अंतःपुरीचे कुलस्त्रियांसी, पुत्र पौत्री सहोदरासी, भेटविले राजे परियेसी, साष्टांगी नमन करीती ते, राजा विनवी स्वामी यासी, पुण्ये देखिले चरणांसी, न्याहाळावे कृपादृष्टीसी, म्हणून चरणी लागला, संतोषले श्री गुरुमूर्ती, तयांसी आशीर्वाद देती, राजे आते बोलाविती, पुसताती गृहवार्ता, श्री गुरु म्हणती तयासी, संतुष्ट झालासी की मानसी, अजूनी भावे काही भावेसी, विस्तारोनी सांग म्हणती, राजा मिरवी स्वामियांसी, अंतर पडते चरणासी, राज्य केले बहुवसी, आता द्यावी चरणसेवा, ऐसे ऐकोन श्री गुरु म्हणती, आमुची भेटी श्री पर्वती, पुत्र तुझे राज्य करीती, तुला यावे भेटीसी, ऐसा निरोप देऊनी, श्री गुरु निघाले तेथोनी, राजा विनवी चरण धरोनी, ज्ञान मजला असावे, कृपा सिंधू गुरुनाथ, ज्ञान होईल ऐसे म्हणत, आपण निघालेत त्वरित, गेले गौतमी तीरासी, स्नान करोनी गौतमीसी, आले गाणगा पुरासी, आनंद झाला समस्तांसी, श्री गुरुचरण दर्शने, संतुष्ट झाले समस्त लोक, पहावया येती कवतुक, वंदिता ती सकळिक, आरती करीती मनोभावे, समस्त शिष्या ते बोलाविती, श्री गुरु त्यांसी निरूपिती, प्रगट झाली बहुख्याती, आता रहावे गुप्त रूपे, यात्रा रूपे श्री पर्वतासी, निघावे आता परियेसी, प्रगट बोले हेची स्वभावेसी, गुप्त रूपे राहू येथे, स्थान आपले गाणगापुरी, येथून न वसे निर्धारी, लौकिक मते अवधारी, बोल करीतो श्रीशैल यात्रा, प्रगट करोन यात्रेसी, वास निरंतर गाणगा भुवनासी, भक्तजन तारावयासी, राहू येथे निर्धार, कठीण दिवस युग धर्म, म्लेंछ राजा क्रूर कर्म, प्रगट रूपे असता धर्म, म्लेंछ समस्त येती,
राजा आला म्हणून समस्त यवन ऐकोनी सकळ येती मन कामनी म्हणून गुप्त असावे. ऐसे म्हणून शिष्याते सांगितले श्री गुरुनाथे सिद्ध सांगे नामधारकाते चरित्र ऐसे श्री गुरूंचे. पुढे येतील दुर्दिन कारण राज्य यवन समस्त येती करावया भजन म्हणून गुप्त राहिले. लौकिकार्थ दाखवावयासी निघाले आपण श्रीशैल्यासी कथा असे विशेषी सिद्ध म्हणे नामधारका. गंगाधराचा सुत सरस्वती असे विनवीत प्रत्यक्ष असे श्री गुरुनाथ देखिले असे गाणगापुरी. सद्भावे भजती भक्तजन त्यांची कामना होईल पूर्ण. संदेह न धरी अनुमान त्वरित सिद्धी असे जाणा. न लागता कष्ट सायास कामना पुरती गाणगापुरास. भक्तिभावे विशेष कल्पवृक्ष तेथे असे. सिद्ध म्हणे नामधारकासी हे गुरुचरित्र दिनी निशी मनोभावे वाचनेसी सकळ कामना पुरतील. इति श्री गुरुचरित्रामृत सिद्ध नामधारका सांगत यवनाचा उद्धार येथ तुम्हा कारणे सांगितला. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे सार्वभौम स्फोटक शमने ऐश्वर्यावलोकने वैदुरी प्रवेशो नाम पंचशतातमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभं भवतु शुभमस्तु. शुभं भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु श्री काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय श्री काका साई राम.